दफनभूमी भूखंड प्रकरणात परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। सरनाईक यांच्या बालाजी एंटरप्राइजेस कंपनीला याचिकेत प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्याला देण्यात आली आहे। त्याचबरोबर लाटलेला दफनभूमीचा भूखंड ताब्यात घेण्याचे आदेश ठाणे महापालिकेला देण्यात आले। घोडबंदर रोड भाईंदरपाडा येथे 37,000 चौरस फूट भूखंड हा पालिकेने ख्रिश्चन दफनभूमीसाठी आरक्षित केला होता, पण राजकीय दबावातून पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून भूखंडाचं आरक्षण उठवून रहिवाशांना दुसऱ्या ठिकाणी भूखंड देऊ केल्याचा आरोप सरनाईक यांच्यावर लावण्यात येतो। ख्रिश्चन धर्मियांनी त्याला विरोध करून मूळ आरक्षित भूखंडावर दफनभूमी उभारावी अशी मागणी करत मेल्विन फर्नांडिस यांनी ही याचिका दाखल केली होती। बालाजी एंटरप्राइजेस ही कंपनी आहे, त्यांनीच या ठिकाणी दफनभूमी आणि स्मशानभूमीचा प्रस्ताव केला। ही जी जागा होती ती बालाजी एंटरप्राइजेसने ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करून ह्या टीडीआरच्या कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या मोबदल्यामध्ये ती डेव्हलपमेंट सुद्धा चालू केलेली आहे। आधी त्यांनी विहंग कन्स्ट्रक्शन कंपनीवर आरोप करून पिटिशन फाईल केली होती। कालच्या पिटिशन मध्ये त्यांनी विहंगचं नाव काढून बालाजीचं नाव टाकलेलं आहे आणि कोर्टाकडे अनुमती मागितलेली। त्यामुळे ठीक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।